पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांचं जे आहे ते आता मतदान सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नंतर ही पहिलीच निवडणूक जी आहे ती या ठिकाणी पार पडत आहे. नक्की काय आव्हानं आहेत आपण मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अण्णा, अजित पवारांनंतर पहिलीच निवडणूक आली, काय आव्हानं असेल किंवा काय वेगळं पण या निवडणुकीत वाटतंय? नक्कीच दादांच्या शैलीतले भाषणं, प्रचार हा सगळाच ठप्प झाला आणि वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक आज आम्ही सगळेजण शांततेत पार पाडतो आहे. दादांनी जे काही 5-6 वर्षामध्ये मावळ तालुक्यात विकास कामांच्या माध्यमातून भरघोस असा निधी दिला, तीच कामाची पावती खऱ्या अर्थानं मावळची जनता या मतदानातून दाखवून देईल. परंतु असा क्षण किंवा ही परिस्थिती उद्भवेल किंवा या कठीण प्रसंगाला आम्हाला तोंड द्यावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. दुर्दैवी घटना आहे आणि दादांच्या जाण्यानंतर देखील मावळची जनता माझी जे काय दादांनी काम या मावळ तालुक्यात उभं केलं, विकास कामाचा रथ हाकत असताना हजारो कोटी रुपयाचा निधी दिला, त्याचे साक्षीदार देखील माझी मावळची जनता आहे आणि या मतदानरूपी दादांना नक्कीच श्रद्धांजली समर्पित करतील. नक्कीच आपण पाहिलं तर आता त्या निवडणुकीनंतर आता विलिनीकरणाच्या चर्चा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. आजचाच रोहित पवार जे आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलं की 12 तारखेला या संपूर्ण घटनेवर किंवा या संपूर्ण चर्चेवर मी या ठिकाणी बोलणार आहे. नक्की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का? नाही, हे बघा, मी मागील 4 दिवसापासून सांगत आलो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही मर्ज करायचेत की नाही करायचेत हा सर्वस्वी अधिकार दादांकडं होता. आज उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनी आहेत. सुनित्रा वहिनी आता आगामी काळामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष कशा पद्धतीनं त्यांना स्थान देता येईल त्या बाबतीत आमच्या पक्षातले प्रमुख नेतेसुद्धा आता कायदेशीर बाबी तपासत आहेत. सुप्रीम कोर्टात जे रिट दाखल केले आहे त्यामध्ये सुद्धा काही टेक्निकली अडचणी आहेत का, घटनेतल्या काही अडचणी आहेत का, हे सगळं तपासून त्या बाबतीत पहिले एकमत होईल. आणि विलिनीकरणाच्या बाबतीतसुद्धा दादांनी काही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये किंवा कुटुंबामध्ये बसून काही चर्चा केली असेल तर आम्ही ती नाकारत नाही. दादांचं स्पष्टपणा तर संपूर्ण राज्याला माहिती होता, परंतु आम्ही आमदारांसोबत किंवा प्रमुख नेत्यांसोबत दादांनी या बाबतीत कधी चर्चा केली नव्हती. परंतु आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सुनित्रा वहिनी असतील. सुनित्रा वहिनी जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही सर्वजण एकमतानं त्यांच्या मागं उभं राहू. त्यांची इच्छा आहे का की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावा की शरद पवारांसोबत जावा आणि एकत्र यावा? आज लगेच चर्चा कशा करता येईल? काल 10 दिवस पूर्ण झालेत. आता पुढच्या आठवड्यापासून कामकाजाला सुरुवात करतील सुनित्रा वहिनी. त्यानंतरनं बसून सर्वांशी चर्चा होतीलच. परंतु सुनित्रा वहिनींना सुद्धा हा निर्णय करत असताना केंद्रात NDA सोबत आम्ही आहोत, राज्यात महायुतीसोबत असताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना या प्रमुख पक्षांना देखील विश्वासात घ्यावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि त्यानंतरनं मग आम्हाला या भूमिकेकडे जाता येईल. पण दोन्ही राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे ना हा. ह्यांना विचारायची काय गरज वाटते की भाजप असेल किंवा शिवसेना असेल किंवा NDAमधील घटक पक्ष, त्यांना विचारायची काय गरज आहे? 2024च्या लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही NDA सोबत, राज्यात महायुतीसोबत निवडणुकीला सामोरे गेलो आणि पवारसाहेबांचा पक्ष, उद्धवसाहेबांचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस हे महाविकास आघाडी म्हणून लढलेत. त्यांनी त्यांची महाविकास आघाडी केली, आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी लढत असताना समोरासमोर ज्या परिस्थितीतून आम्ही लढलो किंवा भाजपचे उमेदवार लढले, शिवसेनेचे उमेदवार लढले, त्यांना देखील विचारावंच लागणार आहे. हा आमचा अंतर्गत जरी दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा निर्णय होत असेल तरी उद्या पुढच्या 3.5-4 वर्षामध्ये सत्तेत तर आम्हाला किंवा युतीत जर काम करायचं असेल तर त्यांना विचारणं हे आमचं कर्तव्यच असेल आणि त्यांची परवानगी घेणं हे देखील आम्हाला करावंच लागणार आहे. या दरम्यान आपण पाहिलं तर अजित पवार जे आहे ते वारंवार दिल्ली दौरा करत होते. अमित शहांसोबत या संदर्भात देखील चर्चा होत होती की विलिनीकरणासंदर्भात किंवा
अमित शहाकडून या संदर्भात सगळा विलिनीकरणासंदर्भात हिरवा झेंडा होता का अजित पवारांकडून, अमित शहाकडून? दिल्लीत काही चर्चा झाल्या कधी आम्हाला माहिती नाही, त्याची कल्पना पण नाही. परंतु दादा असतानाची परिस्थिती आणि दादा आता गेल्यानंतरची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी असणार आहे. त्यामुळं जर उद्या काही चर्चा झाल्या असतील किंवा जर काही निर्णय करायचे असतील तर आम्ही NDAतल्या प्रमुख पक्षातल्या नेत्यांना आणि राज्यातल्या देखील महायुतीतल्या प्रमुख पक्षांना विचारल्याशिवाय हा निर्णय करू शकत नाही. असं देखील चर्चा मोठ्या प्रमाणात की भाजप या दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र येऊन देत नाही. दोन्ही जर राष्ट्रवादी एकत्र आले तर भाजपला कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकते. असं का म्हणता? काय कारण आहे? त्यांना काय अडचण आहे? राष्ट्रवादीची उलट भाजपला काय आज गरज आहे? पण दोन्ही जर राष्ट्रवादी एकत्र आले तर महाराष्ट्रात कुठेतरी वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं ना. काय होणार आहे असं? उलट भाजपचे विचार किंवा भाजपचं नेतृत्व हे अजितदादांना मान्य होतं, आम्हाला मान्य होतं. ते उद्या राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांच्या पक्षातल्या नेत्यांना मान्य आहे का हे पहिले त्यांना विचारायला पाहिजे. उगाच आपण आम्हाला यायचं आहे आणि कुणीतरी अडचण करते अशातला भाग नाही आहे. भारतीय जनता पक्ष आज देशामध्ये एक नंबरचा पक्ष आहे, एक हाती सत्ता आहे. त्यामुळं आपण त्यांना कुठली अडचण होईल अशा पद्धती कुठली शंका उपस्थित करण्यापेक्षा दोघांनाही विलीनीकरण करून एकत्र यायचं असेल आणि महायुतीत राहायचं असेल तर ते त्यांना देखील त्यांची भूमिका मान्य असली पाहिजे. रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.